तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही या अगोदर बघितलाच असणार आहे. मी आणि मम्मी तयार होऊन निघालो होतो मस्तपैकी. कारण आयुष्यामध्ये मनातलं ओझं आणि दुःख कमी करण्यासाठी हक्काचं ठिकाण असतं ते म्हणजे आपली मैत्रीण. हो, पण थांबा, इथं मी माझ्या मैत्रिणीला नाही तर मम्मीला तिच्या मैत्रिणीला भेटवण्यासाठी आम्ही गेलो होतो वेस्ट एंड मॉल इथे. त्यानंतर गाडी वगैरे पार्क केली आणि तिथून वर येईपर्यंत असं वाटत होतं की कोणाच्या तरी लग्नालाच आलोय, एवढी मस्त लाइटिंग केलेली होती. मग काय, मैत्रिणी एकत्र भेटल्या म्हणल्यानंतर फोटोशूट आणि व्हिडिओ ह्या गोष्टी चालू होणारच, त्यात काही शंकाच नाही. मग काय, त्यांनी जायचं पुढं आणि आपण त्यांच्या पाठीमागं, एवढंच होतं. मग तिथून पुढं आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर ख्रिसमसची मस्त छान त्यांनी डेकोरेशन करून ठेवलेलं होतं. तिथून पुढे ह्या वेगवेगळ्या मॉलमध्ये जात होत्या आणि मी त्यांच्या पाठी जात होते. मग तिथे गेल्यानंतर वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळ्या पॅन्ट्स, खूप छान व्हरायटीचे ड्रेस होते तिथे. पण मला काही ह्या गोष्टींमध्ये आवड नसल्यामुळं मी फक्त व्हिडिओ काढणं आणि फोटो घेणं एवढंच माझं काम होतं. तिथून पुढं मग आम्ही भरपूर वेगवेगळ्या शॉप्समध्ये गेलो. तिथून त्यांचं काम होतं फक्त ह्याला हात लावून पाहणं, त्याला हात लावून बघणं, घेतलं तर काहीच नाही. नेलपेंटची आवड नव्हती तरी पण तिथली मुलगी काय तयार होईनाच झाली. मग म्हणलं, दाखव बाई काय दाखवतेस. एवढं छान छान डेकोरेशन वगैरे बघितलं. फोटोशूट करत असताना ही मुलगी मध्ये मध्ये येत होती. म्हणलं, बाई कर एकदाचं तुझं काम. दुकान बंद झालंय, मॉलमधलं टायमिंग संपत आलंय. आम्ही जवळपास 7-7:30 वाजता आलो होतो. 10 वाजलेत तरी पण या बायकांचं काही होईना झाल्यावरून आणि माझी अशी अवस्था झाली की मला एकटीलाच फिरायला लागायला लागलं. खूप शॉपिंगची जास्त आवड नाही आहे आणि खूप कंटाळा आलाय. पण काय आता मला काहीच बोलता येत नाहीये दोघींसमोर. थांबा, तुम्हाला दाखवते मी. शॉप बंद झाले मॉलमध्ये आणि इथून बघा, ह्या खालून बघा, हे बघा, दुकान बंद झाले तरी पण ह्यांची काही इच्छा जाईना झाली. मॉलवाल्यांनी हाकलल्यानंतर कशा बशा तिथून निघाल्या आणि मग आम्ही गेलो फूड काउंटरकडे. तिथे जाऊन बघितलं तर हे वेगळाच प्रकार होता. ऑर्डर तयार झाल्यानंतर ते मॅम प्लीज घ्या. ऑर्डर आणून देण्याचं काम, थोडक्यात कंसात म्हटलं तर वेटरचं काम माझ्याकडे होतं. मग आम्ही भरपूर व्हरायटीच्या पदार्थ घेतले होते. त्यानंतर एक पिझ्झा काय आम्हाला जाईना झालं म्हणून त्याला पार्सल घेतला. तिथून आम्ही निघालोच होतो. म्हणलं जरा हळू या, नाही तर पडचाल व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये. मग तोपर्यंत मम्मी म्हटली, जरा आम्हाला पण घे व्हिडिओमध्ये. म्हटलं, बाई ठीक आहे चल. तिथून मग आम्ही व्हिडिओ करत करत त्या बाहेर गेल्या आणि मग मी पार्किंगमध्ये गेले होते गाडी मी आणण्यासाठी. आले आता पार्किंगमध्ये. मला गाडीच सापडत नाहीये. दिसली दिसली दिसली. कशी बिचारी वाट बघत थांबली. एवढीच आहे एकमेव जी माझी वाट बघू शकते. गाडी घेतली. त्यानंतर मॅडम त्यांच्या घरी गेल्या आणि आम्ही आमच्या घरी निघून आलो.